नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. हडसन रिव्हर साईड पार्क. आरोही काही अंतरावर जाऊन उभी राहते. तिला जाणून बुजून आर्यवीर आणि अद्वैतला एकटं सोडायचं होतं. दोघांमध्ये काही क्षण पूर्ण शांतता असते. शेवटी अद्वैत म्हणाला, आजही तुझ्या डोळ्यात तोच राग दिसतोय. आर्यवीर उत्तर देतो, आणि तुझ्या चेहऱ्यावर आजही सगळं ठीक असल्याचं खोटं हास्य. अद्वैत हलकंसं हसतो, म्हणजे अजूनही तू मला ओळखतोस तर. आर्यवीर काहीही बोलत नाही. अद्वैत बाकावर बसतो. तो समोरच्या नदीकडे पाहत म्हणतो, आठवतंय जेव्हा आपण अमेरिकेत पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आपल्याकडे फक्त 2 सुटकेस आणि डोक्यात 1000 स्वप्न होती. आर्यवीरच्या चेहऱ्यावर नकळत जुन्या आठवणी उमटतात. तो म्हणतो, आणि खिशात फक्त काहीशे डॉलर्स. दोघेही काही क्षण हलकंसं हसतात. तो त्यांच्या अनेक वर्षातील पहिला सहज क्षण होता. अद्वैत म्हणाला, त्या दिवशी जर आपण एकमेकांशी बोललो असतो तर आज इतकी वर्ष वाया गेली नसती. आर्यवीर लगेच उत्तर देतो, मी समोर उभा होतो पण तू माझ्याकडे पाहिलंच नाहीस. अद्वैत शांतपणे म्हणतो, कारण मला वाटलं तू तुझा निर्णय आधीच घेतला आहेस. दूर उभी असलेली आरोही मात्र त्या दोघांकडे पाहत होती. ती मध्ये पडत नाही, कारण तिला माहीत होतं ही लढाई आता त्या दोघांनीच संपवायची आहे. अचानक आर्यवीरचा फोन वाजतो. विवानचा कॉल असतो. आर्यवीर म्हणाला, हो विवान, बोल. विवान घाईघाईने म्हणाला, आर्य, लगेच ऑफिसमध्ये ये. आपल्या एका मोठ्या क्लायंटने अचानक करार रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे. आर्यवीर गंभीर होतो. मी 10 मिनिटात पोहोचतो, तो म्हणतो, आणि कॉल संपतो. अद्वैत विचारतो, काय झालं? तुझा चेहरा इतका गंभीर का झालाय? आर्यवीर त्याला विवानचं बोलणं सांगतो आणि निघण्यासाठी वळतो. अद्वैत शांतपणे म्हणतो, कोणता क्लायंट? तोपर्यंत आरोही देखील तिथे पोहोचते. आर्यवीर नाव सांगतो. ते नाव ऐकताच अद्वैतच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलतात. तो म्हणतो, हे अचानक झालेलं नाही. आर्यवीर थांबतो. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तो म्हणतो. अद्वैत म्हणाला, 2 दिवसांपूर्वी त्याच कंपनीने माझ्याशीही संपर्क साधला होता. त्यांना कोणीतरी स्कायनोवा विरुद्ध चुकीची माहिती देत आहे. आर्यवीर पहिल्यांदाच अद्वैतकडे संशयाने नाही तर लक्ष देऊन पाहतो. आरोही मध्येच म्हणते, सॉरी, पण जर तुमच्या दोघांकडे वेगवेगळी माहिती असेल तर ती एकत्र केली तरच ते संपूर्ण चित्र समोर येईल. दोघेही तिच्याकडे पाहतात. तिचं बोलणं त्या दोघांनाही पटलं होतं. अद्वैत आपल्या कोटाच्या खिशातून एक छोटंसं कार्ड काढतो आणि ते कार्ड तो आर्यवीर पुढे धरतो. आर्यवीर काही क्षण ते कार्ड पाहत राहतो. अद्वैत म्हणाला, हा माझा पर्सनल नंबर आहे. जर तुला वाटलं की मी अजूनही शत्रू आहे तर हा नंबर तू फाडून टाक. पण जर तुला वाटलं की आपण अजून एकदा सत्यासाठी एकत्र उभं राहू शकतो तर नक्कीच मला फोन कर. आर्यवीर कार्ड हातात घेतो पण काहीही उत्तर देत नाही. तो आणि आरोही दोघेही पार्कमधून निघून जातात. गाडीकडे चालताना आरोही शांतपणे म्हणाली, आज तुम्ही त्यांचं बोलणं पूर्ण ऐकलंत? आर्यवीर हलकंसं हसतो, आणि आज पहिल्यांदाच मला जाणवलं की कदाचित आम्हा दोघांनाही एकमेकांना काही प्रश्न विचारायचे राहून गेले आहेत. आरोहीच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं, कारण तिला माहीत होतं आज त्यांच्यातील गैरसमज पूर्णपणे नाहीसा झाला नव्हता. पण पहिल्यांदाच त्या दोघांनी एकमेकांवर आरोप करण्याऐवजी एकमेकांचं बोलणं शांतपणे ऐकलं होतं. आणि कधी नवीन सुरुवात करण्यासाठी एवढंच पुरेसं असतं. दुसऱ्या दिवशीची सकाळ. स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन.
आर्यवीर आपल्या केबिनमध्ये बसलेला होता. त्याच्या टेबलावर अद्वैतनं दिलेलं व्हिजिटिंग कार्ड ठेवलेलं असतं. तो काही क्षण त्या कार्डकडे पाहतो. तेवढ्यात आरोही आतमध्ये येते. ती म्हणाली, सर, काल तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का? आर्यवीर लगेच म्हणाला, कोणती गोष्ट? आरोही म्हणाली, काल तुम्ही आणि अद्वैत सर एकमेकांवर ओरडला नाहीत. आर्यवीर हलकंसं हसतो आणि म्हणतो, हो, तेवढाच एक मोठा बदल आहे. आरोही लगेच म्हणाली, कधीकधी पहिलं पाऊल सर्वात कठीण असतं. तेवढ्यात विवान घाईघाईने आतमध्ये येतो. तो म्हणतो, आर्य, एक विचित्र गोष्ट घडली आहे. आर्यवीर लगेच म्हणाला, आता काय? विवान टॅबलेट त्याच्यासमोर ठेवतो. एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बिझनेस पोर्टलवर मोठी बातमी झळकत असते. स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन आणि सरीन टेक्नॉलॉजीज यांच्यातील बहुचर्चित करार अचानक रद्द. आर्यवीर आश्चर्याने म्हणाला, आपल्या दोन्ही कंपन्यांमध्ये असा कोणताही करार कधीच झाला नाही. विवान म्हणाला, म्हणूनच तर ही बातमी धोकादायक आहे. आरोही लगेच म्हणाली, ही बातमी कोणीतरी मुद्दामून पसरवली आहे. आर्यवीर काही क्षण विचार करतो. मग तो टेबलावर ठेवलेलं व्हिजिटिंग कार्ड उचलतो आणि अद्वैतचा नंबर डायल करून त्याला फोन लावतो. फोनची एकच रिंग वाजते आणि अद्वैत लगेच कॉल उचलतो. हॅलो, समोरून आवाज येतो. आर्यवीर शांत आवाजात म्हणतो, आपल्याला भेटायचं आहे. दुसऱ्या बाजूने काही क्षण शांतता पसरते. मग अद्वैत म्हणतो, कुठे? आर्यवीर म्हणाला, जिथे कोणाचं ऑफिस नाही आणि कोणाचं वर्चस्व नाही, तिथे. 1 तासानंतर मॅनहॅटनमधील ब्रायंट पार्क. आर्यवीर, आरोही आणि विवान आधीच तिथे पोहोचलेले असतात. काही मिनिटांनी अद्वैत देखील तिथे येतो. यावेळी दोघांमध्ये अंतर होतं. आरोही टॅबलेट अद्वैत समोर ठेवते. ती म्हणाली, ही बातमी तुम्ही प्रसिद्ध केली आहे का? अद्वैत एक नजर टॅबलेटवर टाकतो आणि लगेच म्हणतो, नाही. उलट माझ्या कंपनीबद्दलही अशाच अफवा कालपासून फिरत आहेत. विवान आश्चर्याने म्हणाला, म्हणजे लक्ष दोन्ही कंपन्या आहेत तर? अद्वैत लगेच म्हणतो, आणि कोणीतरी आपल्याला एकमेकांविरुद्ध उभं करून त्याचा फायदा घेत आहे. आरोही शांतपणे दोघांकडे पाहते आणि मग हळू आवाजात म्हणते, जर शत्रू एकच असेल तर लढाई वेगवेगळी का? अद्वैत आणि आर्यवीर तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत. तेवढ्यात आर्यवीरचा फोन वाजतो. रिसेप्शनवरून कॉल असतो. रिसेप्शनिस्ट म्हणाली, सर, एक व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे. आर्यवीर लगेच म्हणाला, कोण? रिसेप्शनिस्ट उत्तर देते, त्यांनी नाव सांगितलेलं नाही, पण त्यांनी एकच वाक्य सांगितलं आहे, जर आर्यवीर आणि अद्वैत दोघेही एकत्र असतील तेव्हाच मी भेटेन. आर्यवीर आणि अद्वैत दोघेही एकमेकांकडे पाहतात. संध्याकाळी दोघेही स्कायनोवाच्या प्रायव्हेट मीटिंग रूममध्ये येतात. आरोही आणि विवानही तिथे उपस्थित असतात. दार उघडताच एक 60 वर्षांच्या आसपासचे गृहस्थ आतमध्ये येतात. चेहऱ्यावर आत्मविश्वास, हातात एक जुनी लेदर फाईल. ते शांतपणे येऊन खुर्चीवर बसतात. आर्यवीर म्हणाला, आपण कोण? ते गृहस्थ हसतात. माझी ओळख महत्त्वाची नाही, महत्त्वाचं आहे ते की मी काय सांगायला आलो आहे. ते फाईल टेबलावर ठेवतात. गेली अनेक वर्ष कोणीतरी तुमच्या दोघांच्या प्रत्येक व्यावसायिक हालचालींवर लक्ष ठेवत आहे आणि आता त्याची पुढची चाल सुरू झाली आहे, ते म्हणाले. अद्वैत गंभीरपणे म्हणतो, तुमच्याकडे या सर्वांचा पुरावा आहे का? ते गृहस्थ फाईल उघडतात. आतमध्ये म्हणजे फाईलमध्ये जगातील वेगवेगळ्या देशांतील अनेक कंपन्यांची नावं, तारखा आणि एक समान पॅटर्न दिसत असतो.
ते गृहस्थ म्हणतात, तुम्ही दोघे पहिले नाही. तुमच्या आधीही अनेक यशस्वी कंपन्या अशाच पद्धतीने संपवल्या गेल्या आहेत. अचानक रूममध्ये शांतता पसरते. आरोहीला जाणवतं की ही लढाई आता फक्त दोन मित्रांमधील राहिली नाही, तर ही लढाई एका अदृश्य आणि अत्यंत बुद्धिमान शत्रूविरुद्ध सुरू झाली आहे. मीटिंग संपल्यानंतर ते गृहस्थ तिथून निघून जातात. आर्यवीर, अद्वैत, विवान आणि आरोही अजूनही कॉन्फरन्स रूममध्ये उभे होते. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की नेमका शत्रू कोण? अद्वैत म्हणाला, मी माझ्या बाजूने माहिती गोळा करतो. आर्यवीर म्हणाला, आणि मी माझ्या टीमसोबत. आरोही दोघांकडे पाहत हसते. याचा अर्थ आता तुम्ही दोघं पहिल्यांदाच एकाच दिशेने विचार करत आहात. आर्यवीर आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात. दोघांच्याही चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटतं. रात्र झाली होती. ऑफिसमध्ये जवळपास सगळे कर्मचारी घरी निघून गेले होते. आरोही मात्र आपल्या केबिनमध्ये काही फाईल्स पाहत बसलेली होती. पण तिच्या डोळ्यांवर थकवा अगदी स्पष्ट दिसत होता. ती नकळत टेबलावर डोकं टेकवते आणि काही मिनिटांमध्येच तिला झोप लागते. सुमारे अर्ध्या तासाने आर्यवीर आपल्या केबिनमधून बाहेर येतो. संपूर्ण फ्लोअर शांत असतो. तो चालत चालत आरोहीच्या केबिनपाशी येतो. आत पाहतो तर ती टेबलावरच झोपलेली होती. लॅपटॉप अजूनही सुरू होता. स्क्रीनवर अर्धवट पूर्ण झालेलं काम दिसत होतं. आर्यवीर हळूच आतमध्ये येतो आणि तो लॅपटॉप सेव्ह करून बंद करतो. टेबलावर पडलेल्या फाईल्स नीट लावतो. एअर कंडिशनरचं तापमान थोडं वाढवतो. केबिनमधल्या खुर्चीवर ठेवलेलं त्याचं जॅकेट अलगद तिच्या खांद्यावर ठेवतो आणि एक शब्दही न बोलता त्या केबिनमधून बाहेर निघून जातो. काही वेळाने आरोहीला जाग येते. तिला आपल्या खांद्यावर जॅकेट दिसतं. ती आजूबाजूला पाहते, पण तिथे कोणीही नसतं. ती जॅकेटकडे पाहते आणि हळूच हसते. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोही ते जॅकेट हातात घेऊन आर्यवीरच्या केबिनमध्ये येते. आर्यवीर एका फाईलमध्ये व्यस्त असतो. आरोही म्हणाली, सर, हे तुमचं जॅकेट. आर्यवीर वर न पाहताच म्हणतो, ठेव तिथे. आरोही जॅकेट टेबलावर ठेवते आणि मग खट्याळपणे म्हणते, काल कोणीतरी खूप शांतपणे माझी काळजी घेतली. आर्यवीर फाईल बंद करतो आणि म्हणतो, कंपनीच्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. आरोही हसत म्हणाली, असं आहे का? मग बाकीच्यांनाही तुम्ही तुमचं जॅकेट देत फिरता का? क्षणभर आर्यवीरकडे उत्तर नसतं. तो हलकंसं हसतो आणि म्हणतो, तू खूप प्रश्न विचारतेस. आरोही लगेच म्हणते, आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं टाळता. दोघेही हसू लागतात. तेवढ्यात विवान केबिनमध्ये येतो. दोघांना हसताना पाहून तो थोडा थांबतो. विवान म्हणतो, अरे वा, आज तर CEO साहेब देखील हसत आहेत. आरोही लगेच स्वतःला सावरते. आर्यवीर विवानकडे पाहत म्हणतो, काही काम होतं का? विवान हसत म्हणतो, हो, पण आता वाटतंय की मी चुकीच्या वेळी आलो आहे बहुतेक. आरोही लाजून लगेच केबिनमधून बाहेर निघून जाते. कॉरिडॉरमध्ये ती चालत असताना नकळत स्वतःशीच हसत असते. आर्यवीर केबिनच्या काचेपाशी उभा राहून तिच्याकडे पाहतो. त्यालाही जाणवतं की तिचं हसणं पाहिलं की त्याचा दिवसभराचा ताण काही क्षणांसाठी नाहीसा होतो. संध्याकाळी आरोही आपल्या डेस्कवर येते. तिला एक छोटासा कागद दिसतो. त्यावर फक्त 2 शब्द लिहिलेले असतात, टेक केअर. त्यावर कोणाचंही नाव नसतं, स्वाक्षरी नसते, पण ते हस्ताक्षर ओळखायला तिला वेळ लागत नाही. ती नकळत आर्यवीरच्या केबिनकडे पाहते. आर्यवीरही त्याच क्षणी वर पाहतो. दोघांची नजर भिडते. दोघेही काही बोलत नाहीत, पण दोघांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हलकंसं हसू खूप काही सांगून जात होतं.
काही नाती शब्दांपेक्षा नजरेतून जास्त सुंदरपणे फुलत असतात. पुढची सकाळ. स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशनमध्ये नेहमीप्रमाणे गडबड सुरू असते. रिसेप्शनवर अचानक हालचाली वाढतात. रिसेप्शनिस्ट इंटरकॉमवर म्हणाली, सर, जपानमधून आलेले केनशिरो टेक ग्रुपचे प्रतिनिधी आले आहेत. आर्यवीर लगेच म्हणाला, त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बसवा. काही मिनिटांनी कॉन्फरन्स रूममध्ये एक मीटिंग सुरू होते. प्रतिनिधी मंडळातील वरिष्ठ अधिकारी इंग्रजीऐवजी जपानी भाषेत बोलू लागतात. अनुवादक येणार असतो, पण अचानक त्याची फ्लाईट उशिरा झाल्याचा संदेश येतो. रूममध्ये काही क्षण शांतता पसरते. विवान हळू आवाजात म्हणाला, आता काय करायचं? तेवढ्यात आरोही शांतपणे पुढे येते. ती नम्रपणे जपानी भाषेत त्या प्रतिनिधींचं स्वागत करते. प्रतिनिधी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. पुढची 10 मिनिटं संपूर्ण संभाषण जपानी भाषेतच चालतं. आरोही प्रत्येक मुद्दा अचूक समजावून सांगत असते. आर्यवीर मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहतो. त्याला जाणवतं की आरोहीला फक्त भाषेचं ज्ञान नाही, तर प्रत्येक संस्कृतीचा आदर करण्याची तिची एक वेगळीच पद्धत आहे. मीटिंग संपल्यानंतर जपानी प्रतिनिधींपैकी एक अधिकारी हसत म्हणतो, आम्ही अनेक कंपन्यांमध्ये गेलो आहोत, पण इतक्या सहज आमच्या भाषेत संवाद साधणारी व्यक्ती आम्हाला पहिल्यांदाच भेटली. तो आर्यवीरकडे पाहून म्हणतो, तुमची टीम खरोखरच विशेष आहे. आर्यवीर अभिमानाने उत्तर देतो, हो, ती खरंच विशेष आहे. आरोही त्याच्याकडे पाहते. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच तिच्याबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता. त्या दुपारी मीटिंग यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण टीम आनंदात होती. विवान हसत म्हणाला, आजचं सेलिब्रेशन माझ्याकडून. सगळेच जवळच्या एका सुंदर इटालियन रेस्टॉरंटमध्ये जातात. हसत खेळत गप्पा सुरू असतात. वेटर ऑर्डर घेण्यासाठी येतो. आरोही मेन्यू पाहत असते. ती इटालियन भाषेत एका पदार्थाबद्दल प्रश्न विचारते. वेटर हसत त्याच भाषेत उत्तर देतो. आजूबाजूचे कर्मचारी टाळ्या वाजवू लागतात. एक कर्मचारी म्हणतो, मॅम, खरंच तुम्हाला किती भाषा येतात? आरोही हसत म्हणाली, सॉरी, पण मी कधी मोजलं नाही. सगळेच हसू लागतात. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणतो, मला एक गोष्ट समजत नाही. आरोही लगेच म्हणाली, आणि ती काय? आर्यवीर म्हणतो, इतक्या भाषा शिकायला वेळ कसा मिळाला? आरोही काही क्षण शांत राहते. मग हलक्या आवाजात म्हणते, लहानपणी माझ्या आजी नेहमी म्हणायच्या, जगात कुठेही जा, पण तिथल्या माणसांच्या मनापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी त्यांची भाषा समजून घे. आणि तेव्हापासूनच भाषा हा माझा छंद नाही, तर माझा प्रवास झाला. आर्यवीर तिचं उत्तर मनापासून ऐकत असतो. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना हलका पाऊस सुरू होतो आणि सगळे धावत पार्किंगमध्ये जातात. आरोही मात्र पावसातच उभी राहते. ती हात पुढे करून पावसाचे थेंब हातावर झेलत हसत असते. आर्यवीर तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तुला पावसात भिजायला आवडतं? आरोही हसत म्हणाली, हो, कारण पाऊस पडला की प्रत्येक गोष्ट अगदी नवीन वाटायला लागते. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहतो. त्याला जाणवतं, आरोही फक्त परिस्थिती बदलत नाही, तर माणसांच्या विचारांनाही नवीन दिशा देते. विवान दुरून मोठ्याने म्हणाला, अरे, तुम्ही दोघं येताय की नाही? गाडी निघतेय. दोघेही एकमेकांकडे पाहून हलकसं हसतात आणि काहीही न बोलता एकत्र पार्किंगकडे चालू लागतात. दोघांनाही अजून प्रेमाची कबुली द्यायची नसते, पण एकमेकांची साथ त्यांना नक्कीच आवडायला लागलेली होती. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होत जाणार आहे, त्यामुळे
नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर स्टोरी आवडली तर स्टोरीला लाईक आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर देखील नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.